Hello, my lovelies. How are you all? So here we are starting our unplanned spiritual trip. तर सॅटर्डेला आम्ही निघालेलो अक्कलकोटला जायला. तर ट्रिपचा प्लॅन असा होता, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर. तर 3 डेजचा आमचा प्लॅन होता. इथे आम्ही सकाळी निघून ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. तो मॅडमचे चोचले ॲज युज्युअल असतातच. जाताना छान रस्ता लागला, मस्त दोन्हीकडे शेती होती, ते बघून खूप छान वाटलं. तर खूप अनप्लॅन ट्रिप होती, त्याच्यामुळं आम्ही हॉटेल्सचे बुकिंग्स वगैरे काहीच नव्हतं केलेलं. आणि नेमकी आम्ही निघालो तर सॅटर्डेला पौर्णिमा होती, त्याच्यामुळे प्रचंड गर्दी होती. हे अक्कलकोटच्या मंदिरात तुम्ही बघू शकता किती गर्दी होती. पौर्णिमा आणि अधिक मास या निमित्त सगळेच लोक देवदर्शनासाठी आले होते. मग दर्शन झाल्यावर मंदिराच्या मागेच हे आम्हाला एक छान रेस्टॉरंट मिळालं आणि तिथलं जेवणही छान होतं. तर आम्ही दर्शन झाल्यावर तिथे गेलो. आम्ही डायरेक्ट दर्शन न घेता पास काढून दर्शन घेतलं, कारण खूप गर्दी होती. त्यामुळे आमचं दर्शन लवकर झालं. दर्शन घेतलं, जरा उन्हामुळे दमल्यासारखं झालं होतं, म्हणून पहिले हॉटेल शोधलं आणि मस्त जेवण केलं. मग वटवृक्ष टेम्पलचं दर्शन झाल्यावर आम्ही समाधी मंदिराला जायला निघालेलो. कार एक साईडला पार्क करून दिली, कारण ट्रॅफिक प्रचंड होती. तर आम्ही रिक्षाने चाललो होतो, त्यामुळे ईशान्वी खूपच खुश होती. तर आत्ता आम्ही इथे समाधी मंदिराला पोचलेलो. हे मंदिर जिथे स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली ते हे मंदिर आहे. मी या मंदिरात पहिल्यांदाच गेलेली. नेहमी अक्कलकोटला गेलं की आम्ही वटवृक्ष मंदिरालाच जातो, पण या मंदिरात पहिल्यांदा गेलेलो आणि खरंच खूप सुंदर मंदिर आहे हे. तर इथे महाराजांचे सगळे फोटोज वगैरे लावलेले आणि छान वाटत होतं. या मंदिराच्या बॅकसाईडलाच चोळप्पा महाराजांचं घर आहे. चोळप्पा महाराज जे आहे ते महाराजांचे भक्त, की ज्यांच्यामुळे महाराज अक्कलकोटला थांबलेले. तर इथे महाराजांचे अंगरखा, परत वापरलेल्या काही वस्तू आहे. आणि तिथे तिथून आम्हाला निघताना हापसा दिसलेला. तर ईशान्वीला हापसा माहितीच नाही, म्हणून आम्ही तिला हापसाला इथे इंट्रोड्यूस करून दिलं आणि तीही हापशावरच्या पाण्यामुळे खूपच खुश झाली. आणि इथून आम्ही निघालो की रिटर्न आमच्या कार पार्किंगकडे जायला. तर ही ऑटोची सवारी खूपच अमेझिंग होती. आणि इथे आम्ही निघालो गाणगापूरला. गाणगापूरला पोचायला संध्याकाळ झालेली आणि तिथे तर अतिप्रचंड प्रमाणात गर्दी होती. तर इथे हे श्री दत्तगुरूंचं ठाण आहे. Thank you for watching this vlog. See you in the next one. Bye.